दत्त महाराज आपल्या घरी असतानाही आपण तीर्थक्षेत्री का जातो? आपल्या घरातील देवघरात रोज श्री दत्त महाराजांची पूजा होते. त्यांच्या चरणी आपण नित्य नमस्कार करतो. मग एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, जर दत्त महाराज आपल्या घरातच असतील तर गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर किंवा कुरवपूरला जाण्याची गरज काय? या प्रश्नाचे उत्तर स्वतः श्री गुरुचरित्रच आपल्याला देते. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी अनेक भक्तांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांना दर्शन दिले. साईंदेवाचे घर, शिरोळच्या ब्राह्मणांचे घर, अमरापुरातील घेवड्याच्या वेलीचे स्थान, गाणगापुरातील म्हैशी दोहन करणाऱ्या भक्ताचे घर आणि दीपावलीच्या दिवशी 7 भक्तांची घरे. ज्या ज्या भूमीवर श्री गुरूंचे चरण पडले त्या त्या ठिकाणांचे पुढे श्री तीर्थक्षेत्रात रूपांतर झाले. आजही त्या सर्व स्थानांवर भक्तिभावाने पूजा अर्चा केली जाते. मग प्रश्न असा उरतो, त्या पवित्र स्थानावर राहणारे लोक गाणगापूर किंवा नृसिंहवाडीला जात नाहीत का? अवश्य जातात. कारण परमात्मा सर्वत्र असला तरी काही स्थाने त्यांच्या विशेष कृपेने जागृत असतात. घरातील दत्तमूर्ती आणि तीर्थक्षेत्रातील दत्त महाराज हे वेगळे नाहीत. पण स्थानमाहात्म्यामुळे त्या भूमीत साधना अधिक फलदायी ठरते. याच सत्याची अनुभूती देण्यासाठी श्री गुरूंनी गुरुचरित्रात तंतुकाचा अद्भुत प्रसंग सांगितला आहे. तंतुकाला वाटत होते की श्री गुरु फक्त गाणगापुरातच आहेत, पण श्री गुरूंनी त्याला श्रीशैल पर्वतावर नेऊन दाखवले की मी गाणगापुरात आहे. हे जसे सत्य आहे तसेच श्रीशैलातही आहे. तंतुकाने तेथे शिवलिंगाची पूजा होत असताना प्रत्यक्ष श्री गुरूंनाच ती पूजा स्वीकारताना पाहिले. पूजाकरिता लिंगस्थानी तेथे देखिले श्री गुरुमुनी. यातून श्री गुरूंनी शिकवले की परमात्मा एका ठिकाणी मर्यादित नसतो. भक्तिभाव जिथे असतो तिथे तो स्वतः प्रकट होतो. म्हणूनच प्रश्न असा नसावा की नृसिंहवाडीला कधी जावे, तर प्रश्न असा असावा, दत्त महाराजांच्या दर्शनासाठी कोणता दिवस अयोग्य आहे? गुरुपौर्णिमा असो, गुरुद्वादशी असो, कृष्णावेणी उत्सव असो किंवा एखादा साधा गुरुवार, प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक मुहूर्त हा श्री गुरूंच्या दर्शनासाठीच पवित्र असतो. आपण आईवडिलांना भेटायला जाताना तिथी, वार, मुहूर्त पाहत नाही. मग जगातील सर्व नात्यांचे मूळ असलेल्या सद्गुरूंना भेटण्यासाठी दिवस का पाहायचा? भक्ताच्या अंतःकरणात जितकी तळमळ तितकी गुरुकृपा. दत्त महात्म्यात एक अत्यंत सुंदर वचन आहे. अनेक देह सुटले जरी, कल्पाचे कल्प लोटले तरी, जो जीव लगा अंतरी, आम्हा क्षणभरी न विसंबे. कितीही जन्म झाले, कितीही युगे लोटली, पण जो भक्त अंतःकरणातून श्री दत्तांना विसरत नाही, त्याला दत्त महाराजही कधीच विसरत नाहीत. हीच दत्तभक्तीची खरी ओळख आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.